संक्षिप्त शब्दात जरा मोठी व्याख्या करण्याचं धाडस करतो. इथल्या पहिल्या श्वासाला जन्म म्हणा, इथल्या पहिल्या श्वासाला आपला जन्म म्हणा, इथल्या शेवटच्या आपल्या श्वासाला आपला मृत्यू म्हणा, आणि मधल्या श्वासाला ज्याचं त्याचं आयुष्य समजा. अजून सोपं बोलतो, पहिला श्वास रूपी जन्म ठरवणारा देव आहे, शेवटचा श्वास रूपी मृत्यू सुद्धा ठरवणारा देव आहे, पण मधले श्वास रूपी आयुष्य जगायचे कसे हे आपले ठरवणारे आपण आहे. त्या वामनराव पै यांचं टायटल होतं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला पुढे जायचंय. आम्हाला जन्माचं ठिकाण माहित आहे, जन्माची तारीख माहित आहे. एकमेकाला वाढदिवसाच्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला शुभेच्छा दिल्या जातात, जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आपले स्टेटस आपणच पाहतो किती जणांनी पाहिले. हीच आपली श्रीमंती. असो, तो माझा आजचा विषय नाही. आम्हाला जन्म तारीख माहित आहे, जन्माची वेळ माहित आहे, जन्माचं ठिकाण माहित आहे, जन्माचं गाव माहित आहे, जन्म देणारी आई माहित आहे, जन्म देणारे वडील माहित आहे, नाव आणि गाव माहित आहे. माफ करा, मृत्यूचं ठिकाण, तो मृत्यू तुम्हाला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणार आहे. मृत्यूची वेळ ती आपली त्या ठिकाणापर्यंत वाट पाहणार आहे, आणि मृत्यूचं निमित्त सुद्धा त्या सगळ्या घटनाक्रमाला जुळवून आणणार आहे. एक दोन छोट्या घटना सांगतो आणि पटकन पुढे जातो. विज्ञान मानणारी आपण विज्ञानवादी लोक आहोत. मुंबईमध्ये मगाशी तुम्ही नाव घेतलं आनंद भाऊ, हिंदुजा हॉस्पिटलचं, तिथे एक मोठे व्यक्तिमत्व होऊन गेली. त्या डॉक्टरांचं नाव सांगतो, डॉक्टर नीतू मांडके. नाव आपल्याला माहित आहे, पण तरी पुढे धाडसानं बोलतो. कोण डॉक्टर मांडके? हजारो लोकांच्या हृदयाचं बायपास सर्जरी करणारे डॉक्टर मांडके. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना हृदयविकाराचा त्रास झाला तेव्हा एकदा नाही 2 वेळा ओपन हार्ट बायपास केलं, आणि पुनर्जन्म देणारे डॉक्टर मांडके. MD, MS, MBBS असल्या भल्या भल्यांची मागे पुढे त्यांची पाय धुळी घ्यायचे, ते नाव म्हणजे डॉक्टर मांडके. एवढं मोठं नाव, एवढं मोठं काम की पेशंट त्यांना देव मानायचा, रुग्ण त्यांना देव मानायचा. पण माफ करा, तेच मांडके देव मानत नव्हते. हे जरा ब्रॅकेट मधलं आहे. हजारो लोकांना हृदयविकारात्मक अटॅक मधून वाचवणारे मांडके कोटी रुपयाच्या गाडीतनं उतरले. डॉक्टरांची, ज्युनियर लोकांची टीम मागे पुढे चालली. चालता चालता अटॅकचा स्ट्रोक आला. ज्युनियरला सांगत होते, मला अमुक अमुक इंजेक्शन द्या, मला जगायचंय, मला वाचवा, मला जगवा, मला बीपीचा स्ट्रोक आलाय, मला जगायचंय. हे सांगता सांगता तोंडावाटे रक्ताचा बुडबुड आला आणि श्वास विसावला. धनमान बळे नाथवेशी देवा, धनमान बळे नाथवेशी देवा, धनमान बळे नाथवेशी देवा, धनमान बळे नाथवेशी देवा. मृत्युकाळी देवा कोण आहे, मृत्युकाळी देवा यमाचे यमदंड वैसवीर माता, यमाचे यमदंड वैसवीर मगाशी थोडंसं अवांतर बोलता बोलता मी एक सहज नाव तुमच्याकडनं ऐकलं. ते मायकल जॅक्सनचं, जगातला पॉप स्टार वगैरे होता, त्याचं काही देणं घेणं नाही, पण त्याला या कलियुगामध्ये 150 वर्ष जगायचं होतं आबा. आणि 150 वर्ष जगण्याकरता त्या पॉप स्टारनं जगातले अत्याधुनिक डॉक्टर्स 27-28 डॉक्टर त्याच्या काळजी घेण्याकरता होते. किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, काय खायचं, काय नाही खायचं, किती कॅलरीज बर्न करायच्या, सगळं 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 ठरवणारे
जगातले तज्ज्ञ डॉक्टर त्याची काळजी घ्यायला होते. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं तो 50च्या आत गेला. नकळे पुढीले होणार भूत भविष्य हा विचार कर्मे तनुतार वर्तने लागे सर्वथा 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 सर्वथा. वा वा. आणखी एक छोटासा दृष्टांत सांगतो माझ्या अभंगाला, विचाराला, तत्वाला बळ देण्याकरता. त्या अहमदाबादला विमानाची दुर्घटना घडली. आपण सर्व श्रोत आज सोशल मीडियाचं अधिक माझ्यापेक्षा ज्ञान असलेली मंडळी आपण आहात. जे बोईंग विमान लंडनला त्या प्रवाशांना 260-65 प्रवाशांना घेऊन जाणार होतं. 1.25 लाख लिटर इंधन होतं. त्या हवाई सुंदरी सगळ्या प्रवाशांचं स्वागत करत होत्या. गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्या विमानात प्रवास करायला होते. दोनही पायलट जगातले अनुभवी पायलट होते. सगळं काही आलबेल होतं. विमानानं उड्डाण करेपर्यंत बरोबर होतं. त्या अहमदाबादच्या बाजूला, एअरपोर्टच्या बाजूला MBBSचं मेडिकल कॉलेज आहे. MBBSला शिकणारे विद्यार्थी म्हणजे केवढं मोठं भविष्य. त्या MBBS मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी हॉस्टेलला भाजी भाकर खात होते. आपल्या दृष्टीनं MBBSचं मेडिकल कॉलेज म्हणजे ज्ञान मंदिर. लंडनला जाणारं विमान 3 मिनिटं 33व्या सेकंदाला त्या कॉलेजवरती कोसळलं आणि त्या कॉलेज ज्ञान मंदिराचं अवघ्या काही क्षणात स्मशान तयार झालं. स्मशान स्मशान मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे. नो इंटरफेअर. मृत्यूचं निमित्त ठरलेलं आहे. नो कॉम्प्रोमाइज. आणि मृत्यूची काळ वेळ आली की या जगातला कुणीही अमर पदाचा पट्टा घेऊन आलेला नाही. त्याला इथला निरोप घ्यावाच लागणार आहे. त्या जैनामध्ये 2 प्रवाह आहे, 2 पंथ आहे. एकाला म्हणतात श्वेतांबर आणि दुसऱ्याला म्हणतात दिगंबर. अंगावरती पांढरे वस्त्र घालणारे साधू साध्वी पदयात्रा करतात. ओंजळीत मावेल ते अन्न खातात, ओंजळीत मावेल पाणी पितात, पदयात्रा करतात. विमान नाही, रेल्वे नाही, फॉर्च्युनर नाही, ऑडी नाही, मोबाईल नाही, लॅपटॉप नाही. आजार आला तर गोळी औषध खायचं नाही, योगा प्राणायाम करायचे. स्वतःच्या डोक्यानं स्वतःच्या आपल्या डोक्यावरचे केस स्वतःच्या हातानं उपटायचे. केश लोचन संस्कार असं म्हणतात. आता कीर्तनकार मेकअप करून जातात, त्याला कोण काय करणार. विठाला परमात्म्यानं सांगितलंय त्यागास शांतिरनम. त्याग असेल तरच शांती आहे. त्यागाशिवाय शांती कुठून मिळेल बाबा. चला. त्यामध्ये एक महात्माजी होते, तरुण सागरजी. असे साधू साध्वी वाटेनं जाताना पाहिले. अंगावरती पांढरे वस्त्र घालणाऱ्याला श्वेतांबर म्हणतात आणि अंगावर एकही वस्त्र नसणं त्या साधूंना दिगंबर असं म्हणतात. त्यातले एक मुनिश्री होते, तरुण सागरजी. ते असं एक वाक्य सांगायचे, आपण आनंद सोहळे गावाच्या चौकात ठेवतो, सत्कार समारंभ गावाच्या चौकात ठेवतो, नवे नवे गावातलं मंदिर गावाच्या चौकात बांधतो आणि माणसं मेल्यानंतर गावाच्या बाहेर नेतो. हे ऐका, फक्त ऐका. ते उलट म्हणायचे. तरुण सागरजी असं म्हणायचे, एक काम करा, करू नका, करा, फक्त करून पहा. काय करा? गावाची मंदिरं गावाच्या बाहेर बांधा, गावाचं मंदिर गावाच्या बाहेर बांधा आणि गावाचं स्मशान गावाच्या चौकात बांधा. ऐकता? हे करायचं नाही, करून पाहायचं. म्हणजे कल्पना करून पाहायची. कल्पना कल्पना. गावाचं स्मशान गावाच्या चौकात बांधा. आपल्या रक्ताची माणसं, आपल्या DNA प्रेमाची माणसं, आयुष्यभर ज्यांच्या प्रेम ओसंडून आपण समर्पित केलंय ते प्रेमाची माणसं आपल्या हातानं आपल्या गावाच्या चौकात पेटवलेली आपल्या डोळ्यानं पाहिले की आपण आपलं मरण विसरणार नाही. सावध त्या गुन्हेगाराने वा, सावध त्या गुन्हेगाराने वा, सावध त्या गुन्हेगाराने वा, सावध त्या गुन्हेगाराने वा. एक पाहता एकाकीचा
गुन्हेगार नव्हा सावध त्या गुन्हेगार नव्हा सावध त्या गुन्हेगार नव्हा सावध त्या गुन्हेगार सावध झालो आपण आयुष्यात सावध झालो पाहिजे. मला माझ्या सैद्धांतिक विचाराकडे जायचंय. जीवनातलं अंतिम सत्य आहे मृत्यू, काळ, मरण. एक वर्ग असा आहे राबतो, संसार प्रपंच करतो, पद प्रतिष्ठा प्रॉपर्टी मिळवतो, मरतो. मेला की 10वा 13वा वगैरे होतात आणि मरून जातो. माझं वाक्य जपून ऐका, नाहीतर गपलत होईल. एक वर्ग राबतो, जगतो, मरतो आणि मरून जातो. पण दुसरा एक वर्ग असा आहे जगतो, स्वतः करता, कुटुंबाकरता, समाजाकरता, तत्वाकरता जगतो, आदर्शाकरता जगतो. आणि अशी माणसं मेल्यानंतरही जिवंत राहतात. मला एक सांगा, ज्ञानराज माऊलींच्या आणि आपल्या रक्ताचा तसा थेट काही संबंध नाही, पण आपण रोज माऊलींचं नाव घेतो. जगद्गुरु तुकोबारांच्या आणि आपल्या रक्ताचा तसा थेट काही संबंध नाही, पण आपण रोज तुकोबारांचं नामस्मरण करतो. छत्रपती राजे शोभांच्या रक्ताचा आणि आपल्या रक्ताचा तसा थेट काही संबंध असेल नसेल, पण आपण रोज छत्रपतींचे पोवाडे चरित्र गातो. त्या दिवशी आमच्याकडे कोतुळ या गावी वारकरी संप्रदायाचे ज्ञानसूर्य श्री गुरु चैतन्यजी महाराजांनी गोड उंचीचं वाक्य सांगितलं. मला जेवढं कळलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न करतो. 24 तासाच्या संसार प्रपंचातले 23 तास 45 मिनिटं आपल्या संसाराकरता द्या. 23 तास 45 मिनिट घरदार, बायको, मूल, प्रॉपर्टी संसाराकरता द्या. दिले हरकत नाही, पण 23 तास 45 मिनिटं संसाराकरता देतानी उरलेल्या 15 मिनिटाचं काय? 5 मिनिट रामकृष्ण ही भजन, 5 मिनिटं माऊलींची ज्ञानेश्वरी आणि 5 मिनिटं तुकोबारांची गाथा. या 15 मिनिटाचं सत्कर्म आणि 23 तास 45 मिनिटाचा संसार. पण 23 तास 45 मिनिटाचा संसार दुःख दिल्याशिवाय राहणार नाही आणि 15 मिनिटाचा केलेला परमार्थ आत्मउद्धार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल येवा बागोनिया सोडविल येवा बागोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल येवा बागोनिया सोडविल येवा. देवांनी इतकी मधुर वचनं मांडली. श्रद्धे आबा, आपण रोज आळंदीला जाऊन माऊलींचं दर्शन घेऊ शकत नाही, आपण रोज देहूला जाऊन जगद्गुरु तुकोबारांचं दर्शन घेऊ शकत नाही, पण आपण रोज 5 मिनिट ज्ञानेश्वरी वाचू शकतो. 5 मिनिटाची ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वरी उघडली, ते फक्त पुस्तक नाही, ग्रंथ नाही, कादंबरी नाही, ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना असा मनात भाव आणा, मी ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणजे साक्षात ज्ञानराज माऊलीच माझ्याशी बोलताय. आपल्याला आपल्या घरात माऊलींचं दर्शन घडेल. त्याच्या पुढे एक वाक्य बोलतो, तुकोबारांचे अभंग गाथा वाचताना अभंग पाठ करणं सोपं आहे. गाथा मुखोद्गत असणारी किती माणसं आहे तुम्हाला नावासकट सांगेल मी. गाथेचे अभंग पाठ करणं सोपं आहे. महाराजांचा अभंग कीर्तनाकरता निवडला, त्यावर प्रभावी 2 तास कीर्तन करणं सोपं आहे. तालास्वरामध्ये जगद्गुरूंचे अभंग गाणं सोपं आहे. पण त्याच अभंगाला विचारात्मक आचरणात आणलं आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आम्ही संसारात जगायला सुरुवात केली की आम्हाला आमच्या संसारात तुकोबारांचं दर्शन घडेल. संसारात दर्शन घडेल. आपण जर ऐकण्याच्या मनस्थितीत असाल तर हा माझा सिद्धांत ऐकून ठेवा. काही शिकलेले लोक म्हणतात आम्ही एज्युकेटेड, क्वालिफाईड, आम्ही देव वगैरे मानत नाही, देव मानत नाही. वैकुंठवासी पठाडे महाराज होते. दैवयोगानं सांगितलं पाहिजे,
वैकुंठवासी कीर्तन रत्न नामदेव महाराज पठाडे आणि रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा यांना प्रसिद्धीला जन्म देणारे पहिले कॅसेट निर्माते म्हणजे आमचे मदन दादा नाईक आहे. विठाला 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 मी स्वतः पठाडे महाराजांच्या कीर्तनात चाली म्हटलेलं. मला अवांतर विषय आज बोलायचा नाही, कारण आपण या परिवाराच्या सांत्वना करता आलोय. चला पुढे. ते म्हणायचे तिळामध्ये शेंगदाण्यामध्ये तेल आहे, मिलला जाऊन पहा. ऊसामध्ये साखर आहे, आमच्याकडे एखाद्या साखर कारखान्याला येऊन भेट द्या. बरं, फुलामध्ये सुगंध आहे, नाकाला लावून पहा. लाकडामध्ये अग्नी आहे, चुलीमध्ये घालून पहा. तसा जगामध्ये देव आहे का? आहे का? आहे. एक छोटासा दृष्टांत सांगतो. श्रद्धे आबा, तुम्ही कीर्तनात टाळ घेऊन उभी, सगळी चांगली ऐकणारी मंडळी माझ्या भोवती, माझं वाक्य ऐकून ठेवा. एक छोटी घटना आहे. घटना छोटी पण फार मोठी. घटना मी म्हणतोय छोटी आहे, पण घटना फार मोठी. एका महनीय महिलेचं नाव घेतोय. त्या महनीय महिलेचं नाव आहे अंतराळ वीरांगना सुनीता विल्यम्स. कोण या सुनीता विल्यम्स? जगामध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये, अंतरिक्ष क्षेत्रामध्ये ज्यांनी जगातले मोठे रिसर्च केले त्या सुनीता विल्यम्स. त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा हे मूळचे हिंदू कुलोत्पन्न. आपल्या शेजारी गुजरात आहे आणि या गुजरातमध्ये मेहसाणा तालुका, सिद्धपूर, मातृगया इथलं हे त्यांचं परिवार. पण त्यांनी मुलीला शिकवलं, फॉरेनला वगैरे गेले. माझी घटना ऐकून ठेवा. आपण मुलाच्या शिक्षणाकरता 50 लाख 25 लाख कोटी रुपये खर्च करतो, हरकत नाही, आनंदच आहे. पण त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणाबरोबर आपल्या घरातल्या मुलीला आणि सुनबाईला सुद्धा एक वर्ग अधिक शिकवा. कुळाचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. शिकवलं. जगातले मोठे मोठे रेकॉर्ड त्यांच्या नावानं ज्ञात आहे. माझ्या गरजेपुरता विषय मी पटकन घेतो, माझ्या सूत्राकडे जातो. त्या 8 दिवसाकरता स्पेसमध्ये गेल्या होत्या. 9व्या दिवशी वगैरे त्यांना परत यायचं होतं, पण ते यान बिघडलं. यंत्र आहे, बिघडू शकतं. गाडी कसारे घाटात बंद पडू शकते, टनलला बंद पडू शकते, यंत्र आहे. आणि एक मुंबई पुणेवर एक गाडी खराब झाली तर 32 तासाचं जागतिक ट्रॅफिक जाम होऊ शकतं. यंत्र आहे ते. विठाला ठाला काल काय झालं त्याचं उगाच नको ते उतारे वाचायची माझी आवश्यकता नाही, त्याकडे मी लक्ष देणारा वेळ नाही. सहज ओगाना आलं म्हणून बोललो. अंतराळामध्ये गेलेल्या सुनीता विल्यम, त्यांच्या सोबतचे ते सायंटिस्ट 9व्या दिवशी जमिनीवर परत यायचं होतं पृथ्वीवर. पण श्रद्धे आबा, यान बिघडलं आणि अंतराळात अडकल्या. अंतराळात कुठं अडकल्या? कल्याणच्या स्टेशनला नाही, स्पेसमध्ये अडकल्या. स्पेस सेंटरला. खाणं मर्यादित, O2 ऑक्सिजन मर्यादित, H2O पाणी मर्यादित. 10, 20, 50, 100, 150, 200, 250 दिवस झाले आणि असे हजारो वेळा मनात विचार आले. त्या सुनीता विल्यम्स लिहिताय, मी जिवंत पृथ्वीवर पोहोचेल याची खात्री नाही. माझ्या आई बापाला, कुटुंबाला माझी डेड बॉडी सुद्धा पाहायला मिळेल याची खात्री नाही. मी इथंच मरून जाणार आणि माझी डेड बॉडी सुद्धा माझ्या कुटुंबाला पाहायला मिळणार नाही. पण असं म्हणतात, विज्ञान संपलं की अध्यात्मशक्तीचा उदय होतो. जगातलं अव्वल श्रीमंतातलं एक नाव एलॉन मस्क, त्यानं ते ड्रॅगन वगैरे पाठवलं आणि 282-83 दिवसांनी सुनीता विल्यम्स ते शास्त्रज्ञ जिवंत परत आले. मी जिवंत शब्दावर जरा भर देतो. सुनीता विल्यम, त्यांच्या सोबतचे सायंटिस्ट जिवंत परत आले आणि एका पत्रकार महोदयानं त्यांना विचारलं, सुनीताजी, तुम्ही जिवंत पृथ्वीवर परत आलात, आपला अभिप्राय काय? त्या असं लिहिताय, मी जिवंत परत येईल 282-83 दिवसांनी याची मला खात्री नव्हती. अन्न मर्यादित, पाणी मर्यादित, हजारो लाखो उल्कापात पाहिले, मी इथंच मरून जाणार असं मला वाटत होतं. पण त्या काळात मी गीता वाचली, त्या काळात मी रामायण वाचलं, त्या काळात मी भगवंतावर विश्वास ठेवला आणि 283 दिवसांनी जमिनीवर, पृथ्वीवर जिवंत परत आले. विज्ञान माझा श्वास आहे,
विज्ञान माझा प्रश्वास आहे, विज्ञान माझा विश्वास आहे. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त विज्ञानाकरता काम करणार आहे. पण मी जिवंत परत येईल याची मला खात्री नव्हती. पण मी जर जिवंत परत आले, सुनीता विल्यम्स असं उत्तर देताय, भगवान कृष्णाची गीता माझ्या सोबत होती आणि देवानं मला जिवंत परत आणलं. देवानं, देव आहे, देव आहे देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. जिथे जातो तेथे तुम्हा जाती, जिथे जातो तेथे तुम्हा जाती. इथे जातो तेथे तू माझा जातो तेथे तुम्हा चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तुम्हा जाती, जेथे जातो तेथे तुम्हा जाती. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभो प्रलयस्थानम निधानम बीजम. सगळ्या ओव्या आपल्या पाठ आहे. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा नुलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, ही आज्ञा माझी विठला 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 विठला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव, विठाला 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 विठाला. वृक्षाची अपाने आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग गोरे, राहिली अहंता मग गोरे. ज्या देवानं आपल्याला मनुष्य जन्म दिला त्या देवाला विसरू नका. विचार करून पहा, जर बैलाचा जन्म दिला असता तर, जर कुत्र्याचा जन्म देवानं आपल्याला दिला असता तर, किडा मुंगी जंतूचा जन्म दिला असता तर, हे दया घना, हे परमेश्वरा, तू आम्हाला मनुष्य जन्म दिला. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य, कमल हास्य, हलकारे कृष्ण डोलकारे. या ब्रह्मांडाचा तो विधाता धनी आहे आणि तो या जगाचा चालक आहे. त्या देवाला विसरू नका. एक. आणि क्रमांक 2, आपला मृत्यू म्हणजे आपलं मरण विसरू नका. संत माणसांबरोबर बोलताय, संत या सृष्टीबरोबर बोलताय, संत झाडाबरोबर बोलताय. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, यात नवल नाही आबा. संत पशु आणि पक्षाबरोबर सुद्धा बोलतात. संत पशु आणि पक्ष्यांबरोबर सुद्धा बोलतात. एक वाक्य बोलू. आज लोकांकडे पैसा कमी नाही, प्रॉपर्टी कमी नाही, आईबाप वेगळे राहतात आणि मुलगा सुनबाई वेगळी राहते.
मुलगा बापाबरोबर 4 वर्षापासून बोलत नाही, सुनबाई सासू बरोबर 10 वर्षापासून बोलत नाही. मला वाटतं आपण किती एवढी काही कमवल्या तरी ते शून्य आहे. संवाद महत्वाचा आहे, कम्युनिकेशन महत्वाचं आहे. एक वाक्य तोला मोलाचं बोलतो. आई बापाच्या सेवेत काय असतं, ज्येष्ठाच्या संसारातल्या सेवेत काय असतं. कुणाचेही आई वडील जाऊ नये गेले, पण गेलेले आई बाबा वडील पुन्हा मिळवता येणार नाही. पण ज्यानं जिवंतपणे आईची बापाची सेवा केली त्याला देव भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि हा या मृत्यूलोकातला सिद्धांत आहे. ऐकून ठेवा गड्या. फार उंचीचा विचार देऊन जातोय, फार तोला मोलाचं वाक्य बोलून जातोय. जिंदगी में इतनी गलतियां मत करो कि दुरुस्त करते करते रबर घिस जाए. जिंदगी में इतनी गलतियां मत करो कि दुरुस्त करते करते रबर घिस जाए, और रबर को भी इतना मत घिसो कि कागज फट जाए. विठाला 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 ज्ञानोबा राय एका पक्षाबरोबर बोलताय. त्या पक्षाला कावळा म्हणतात, आपण ग्रामीण भागात कावळा म्हणतो, कावळा. पण ज्ञानोबा राय कावळ्याला सुद्धा कावळ्या म्हणत नाही. कावळ्याला सुद्धा काय म्हणत नाही, कावळ्या म्हणत नाही. माऊली कावळ्याला काऊ म्हणतात. ही उकाराची भाषा आहे. ऐकून ठेवा, खूप खूप उंचीच आहे. ज्ञानोबा राय कावळ्याबरोबर बोलताय. कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचा आवाज चांगला नाही. काकपिक न्याय म्हटले. कावळा कोकिळा एकाच घरट्यात जन्माला आले. कोकिळा कुहू कुहू गाते, कावळे काव काव करतात. कावळ्याचा आवाज चांगला नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याची चाल चांगली नाही, कावळ्याची नजर चांगली नाही. पण तरी सुद्धा देवानं कावळ्याला 2 वर दिले. कावळ्याला पाहुणा कळतो आणि कावळ्याला मेलेल्या व्यक्तीचा आत्मा दिसतो. मृत्यूमीमांसा नावाचा ग्रंथ आहे, यास्कांनी सांगितलंय. म्हणून काकस्पर्शाला आपल्याकडे महत्व आहे. मला तिकडे अवांतर विषयाकडे जायचं नाही. राजा दशरथ नावाचा बाप मृत्यू पावला, म्हणून देवानं भगवंतानं रामानं पिंडदान कुणाचं केलं, राजा दशरथाचं रामप्रभूनं पिंडदान केलं. आणि काकस्पर्शाची वाट पाहिली. पिंड पदावरी पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, दिला पक्षी आपल्याला काय शिकवतात. कावळ्याला ज्ञानोबा राय काऊ का म्हणतात. सगळी ज्ञानेश्वरी वाचा. सगळ्या ज्ञानेश्वरीतली भाषा उकाराची, म्हणजे आईची. बाईला आई होण्याकरता वयाच्या 18 वर्षाची वाट पाहावी लागते. मग कायदा बाईला आई होण्याकरता संमती देतो. पण जगाच्या पाठीवर वयाच्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी देणारी, चांगदेव महाराजांच्या निमित्तानं 65 देणारे, अमृताचा अनुभव देणारे, हरिपाठाचा प्रसाद देणारे ज्ञानोबा राय वयाच्या 16व्या वर्षी जगाचे आई झाले. म्हणून त्यांना माऊली म्हणा. पुढे ऐका. पुरुषाची भाषा कठोर असते, आईची भाषा मधुर असते, गोड असते, मंजूळ असते. ऐकायचंय. एखाद्याचं नाव राम असलं तर तो दुसरा त्याला हाक मारताना राम्या म्हणतो. नाव माधव असलं तर महाद्या म्हणतो. पांडुरंग असलं तर पांड्या म्हणतो. ही पुरुषाची उर्मट भाषा, कठोर भाषा. माफ करा, माफ करा. पण आईची भाषा उकाराची भाषा आहे. सगळी ज्ञानेश्वरी उकाराच्या भाषेत आहे. तनू मनू जीवे चरणासी लागावे वगैरे वगैरे सगळं आपल्याला ज्ञात आहे. ज्ञानोबा राय कावळ्याला कावळ्या म्हणत नाही, काऊ म्हणताय. हे काऊ, हे काऊ, तो पंढरीराव मला भेट कधी देईन, शकून सांग. पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हो, पहिलं तो गे काऊ कोकता, शकून गे मा
सांगता हे उडे रे काऊ तुझे सोन्याने बनवीन पाऊ उडे काऊ तुझे सोन्याने बनवीन देवदर्शनाचा कावळ्यानं शकून सांगावा, कावळा आपल्याला शिकवण देतो. नाथ महाराजांच्या भागवतात एक प्रसंग आलाय. आदरणीय दादा येऊन बसले. माझ्यापेक्षा रामायणाचे ते उत्तम उपासक आहे बरं का. 8 दिवस रामकथेवर बोलणारा रामकथाकार वेगळा आणि रामायणाच्या दोह्यांप्रमाणे जगणं म्हणजे आमच्या मदन दादांचं जीवन आहे. हो, पुरुषार्थ आहे यात. ऐका, नाथ महाराज असं रामायणात लिहितात. एक पक्षी त्या पक्षाला टिटवी म्हणतात. नाव ऐकलंय आपण, ऐकलंय ना, माहिती आहे ना आपल्याला. कल्याण परिसरात, भिवंडी परिसरात टिटवी नावाचा पक्षी रात्रीच्या 1 नंतर पहाटेच्या 3च्या अगोदरच्या वेळेत स्मशानातला खडा उचलते आणि त्या टिटवीनं टिव टिटवीची राती त्या स्मशानातला चोचीमध्ये उचललेला खडा, ती चोचीतनं उचललेला खडा टिवटिव करीत फिरते गावाभोवती, परिसराभोवती. म्हणून टिटवीचा आवाज ऐकणं अपशकुन मानलाय. आणि ज्याच्या नावानं, ज्याच्या दारात, ज्याच्या अंगणात खडा टाकते त्याला जावं लागतं. मृत्यूचा संकेत देणारी टिटवी. आता आमचे कीर्तनकार ते नवीन गातात फंडा, त्याला म्हणतात काय ते पिंगळा ना. पिंगोळ नावाचा पक्षी सुद्धा मृत्यूचा संकेत देणारा पक्षी आहे आणि त्याचं प्रतीक आहे पिंगळा. मला तिकडेही जायचं नाही. आता माझ्या सिद्धांताकरता, माझ्या अभंगाच्या चिंतनाला न्याय देण्याकरता नाथ बाबांच्या उदाहरणाकडे आपण लक्ष देऊया. आपलं जीवन या पक्ष्यांच्या थव्याच्या उतरण्याप्रमाणे आणि जाण्याप्रमाणे अशाश्वत आहे. दारामध्ये, अंगणामध्ये पक्ष्यांकरता माऊलीनं दाणे टाकले. पक्ष्यांचा थवा उतरला. त्या पक्ष्यानं त्या संसाराचा घरटा आणि त्या घरट्यामध्ये इवल्या पिलांच्या चोचीमध्ये चारा भरवला. त्या पक्षी राजानं किलबिल केली. त्या पक्षी राजानं दारामध्ये संसाराचा हा कर्मधर्माचा योग पुढे नेला. पिलांच्या चोचीत चारा भरवणारा तो पक्षीराज, त्यानं मायेची, प्रेमाची ऊब आपल्या पिलांना दिली आणि तो थवा सगळं काही आपलं क्षुधातृषा हरण झालं आणि अंगणात उतरलेला पक्ष्यांचा थवा भुरकन उडून गेला. अभंगाचं पहिलं. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती. एकदा का देवानं दिलेले श्वास संपले, ते पक्षी अंगणात अडकले होते.
तोपर्यंत किलबिल केली, चिवचिव केली, पक्ष्यांना पिलांना मायेची ऊब दिली आणि खळगी भरली की भरकन पक्ष्यांचा थवा अंगणातला उडून गेला. गणेश दादांचं जाणं सुद्धा या कुटुंबाकरता असंच आहे. अनेक चांगल्या माणसांना देवानं कमी आयुष्य दिलंय. ज्ञानोबाराय योग्यांचे राजे होते, साधकांचे मायबाप होते. 1400 वर्षाच्या योगीराज चांगदेव महाराजांना गुरु उपदेश करणारे ज्ञानराज माऊली. पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय 100-200 वर्ष राहायला काहीच हरकत नव्हती, राहू शकत होते. पण ज्ञानराज माऊलींनी जगाचा निरोप घेतलाय फक्त 21 वर्ष 3 महिने आणि 7 दिवस. ऐकून ठेवा. आज मला या परिवाराचं सांत्वन करण्याची जबाबदारी श्रद्धे मदनदादांनी दिलेली आहे. संत सद्गुरु निवृत्तीनाथ दादा फक्त 23 वर्षाचा आयुष्य आहे. विचार करून पहा. भारत देशाच्या नकाशावर 4 दिशेला 4 धामाची स्थापना केली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य. पूर्वेला ओडिसा राज्यात पुरी जगन्नाथपुरी, दक्षिणेला तामिळनाडू रामेश्वरम, उत्तरेला आजचं उत्तराखंड, हिमालय तू केदारम बद्रीनाथ, पश्चिमेला गुजरात मध्ये द्वारका. 4 दिशेला 4 धामाची स्थापना. काही हेलिकॉप्टरनं गेले का? पायी यात्रा. आणि वयाच्या 32व्या वर्षी आजही 6 महिने केदार बद्रीचे कपाट बंद आहे. अशा बर्फाच्छादित केदारनाथाच्या जलप्रलयाच्या हिमखंडाच्या स्थली केदारनाथाच्या पाठीमागे वयाच्या 32व्या वर्षी आद्य जगद्गुरु शंकराचार्य समाधिस्थ झाले. फक्त 32 वर्षाचा आयुष्य आहे. स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्षाचा आयुष्य आहे. वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय फक्त 42 वर्षाचा आयुष्य आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती फक्त 51 वर्षाचा आयुष्य आहे. मी फेटा बांधताना आनंद भाऊंनी मला सांगितलं, गणेश दादांची श्रीमंती काय. अतिशय मोठी चांगली माणसं मित्र म्हणून गणेश दादाने कमवली. ही गणेश दादाची श्रीमंती. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मैत्रीच्या दुनियेतला मोठा हिमालयासारखा डोंगरा एवढा सारखा मोठा माणूस, पण नियतीनं आघात केला, काळानं चेष्टा केली. आमच्या प्रभुदास दादांच्या आई माहेराला येतील. आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. सोनाळ येईल डोळ्या पुढे, माहेराला जाणं येईल डोळ्या पुढे. पण माझा भाऊ आज माहेरात नाही, काळजामध्ये पिळवटून निघेल. आपला भाऊ आपला दादा दिसेल बंगल्यात घरात लावलेल्या फोटोमध्ये. चालणारा बोलणारा दादा, ताई म्हणून तोंड भरून हाक मारणारा भाऊ राया मिळणार नाही. आहे तोपर्यंत माणसं जपा, त्यांना प्रेम द्या, त्यांना आदर द्या. तैसी अनाथ पुरुषी बिन नारी, तैसी अनाथ पुरुषी बिन नारी, जिये बिन देह नदी बिन बारी, जिये बिनु देह नदी बिनु बारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी.
जाणं म्हणजे दुपारी 12 वाजता सूर्य मावळला असं मी प्रास्ताविकात बोललो. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या मनातली धारणा भावना सांगतो, सगळ्यांना सगळं मिळेल. पण त्या 4ही चिमुरड्या हरणांच्या पाडसांना बाप नावाचा आधारवड, बाप नावाचा घरातला न्यायाधीश मिळणार नाही. त्या चिमुरड्या हरणाच्या पाडसांना पप्पा म्हणून हाक मारायची, बाबा म्हणून हाक मारायची. ती बाबा म्हणून कंठापर्यंत आलेली हाक तसेच पोटात दाबावी लागेल, पण ओठा वाटे ती हाक मारता येणार नाही. तुकोबारांच्या कन्येनं वैकुंठाला गेलेल्या बापा करता हाक मारली होती, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. प्रत्येकाचं अदृष्ट ठरलेले, प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे. एखाद्या घराला, बंगल्याला, दाराला चौकट करायची असते श्रद्धे आबा, तेव्हा चौकटी करता तो सुतार कारागीर बांधव जो असतो ना, त्या लाकडाचे 4 तुकडे घेतो आणि आयताकृतामध्ये, काटकोनामध्ये म्हणजे 90 डिग्रीमध्ये 90 अंशात जोडतो. मला अभियांत्रिकीतलं फार ज्ञान नाही, चुकलं तर मला आपण सांगू शकता. पण 90 अंशात ते काटकोन साध्य करतो आणि 4 तुकडे लाकडाचे आयताकृती जोडतो. आपण मराठी भाषेत त्याला चौकट म्हणतो. संसारातली परमार्थातली मी चौकट सांगतोय. एवढा विचार जरी सांगून झाला तरी आजचं हे रात्रीचं कीर्तन कळलं. क्रमांक 1 उत्तम संतती, क्रमांक 2 उत्तम संपत्ती, क्रमांक 3 उत्तम संगती आणि क्रमांक 4 उत्तम संस्कृती. संतती उत्तम, संपत्ती उत्तम, संगती उत्तम आणि संस्कृती उत्तम. संगति करीना बड़ों की, बड़ी 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 जान, गज की माथा आजा बैठे, मन माने भली खान, मन माने भली खान. श्रद्धे आबांनी संगती करता संतती, संपत्ती, संस्कृतीचा छानसा सैद्धांतिक विचार आपल्या कानावर दिला. त्या स्वर रचनेकरता मी त्यांना वंदन करतो. खूप गोड. माझ्या विचाराला मी बळ देण्याकरता समारोपाकडे घेऊन जातो. आबा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. 1 संपत्ती करता आचार्यांचा श्लोक सांगतो. आगताम यदा लक्ष्मी नारिकेन फलान्वत, ऐकून ठेवा. निर्गताम यदा लक्ष्मी गजेंद्रगुप्त कफित्वत. श्लोकाचा अर्थ म्हणतो, पुढच्या दारानं लक्ष्मी येते, वाजत गाजत लक्ष्मी येते. जिचं स्वागत करावं तिला लक्ष्मी म्हणतात. ती पुढच्या दारानं येते. पैसा असला पाहिजे, भरपूर मिळवा, भरपूर मिळवा. पण तिथेच काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर तिथून लक्ष्मी जाते. येते कशी आणि जाते कशी, केदार महाराज नावाच्या कीर्तनकाराचं ऐकू नका, आचार्यांचं, शंकराचार्यांचं ऐका. आगताम यदा लक्ष्मी नारिकेन फलान्वत. पुढच्या दारानं लक्ष्मी येते. नारळाचं ओलं नारळ घेतलं, त्या ओल्या नारळात आपल्याला गोड पाणी मिळतं. त्याप्रमाणे पुढच्या दारानं लक्ष्मी येते. गुरुत्वाकर्षण असं सांगतं,
वरचा पदार्थ खाली येतो. तो काय न्यूटन वगैरे वेड्यासारखा नाचला म्हणे सफरचंद खाली येताना पाहिला. त्या न्यूटन जर असता तर आपण विचारलं असतं. त्या नारळाच्या झाडाला 200 नारळ लागले. मग जमिनीतलं पाणी किमान प्रत्येक नारळात अर्धा लिटर पाणी धरलं तर 100 लिटर पाणी वरती कसं गेलं यालाच म्हणतात देवाची करणी. चला, नारळामध्ये पाणी 100 लिटर वर पोहोचवलं. तसं तुझी नीतिमत्ता चांगली असेल, तुझं कपाळ प्रारब्ध चांगलं असेल, तुझा कर्मावर विश्वास असेल आणि तुझे मित्र चांगले असतील तर पुढच्या दारानं लक्ष्मी येते नारळातल्या फळाप्रमाणे. माफ करा, पण दुर्दैवानं जाऊ नये तिथून लक्ष्मी रुसून जाते. कशी तर गजेंद्रगुप्त कफित्वत. गजेंद्र म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती आणि कफित म्हणजे कौट. हत्ती नावाच्या प्राण्यानं कौटाचं फळ खाल्लं. ते कौटाचं फळ हत्तीच्या पोटात गेलं आणि दुसऱ्या दिवशी हत्तीच्या सोंडेतून ज्या कौठाचा प्रवास सुरू झाला ते कौठाच्या विष्ठेतून बाहेर पडलेलं, त्या गजाच्या हत्तीच्या विष्ठेतून बाहेर पडलेलं कौटाचं फळ घ्या आणि पाण्यात टाका. ज्या कौठानं हत्तीच्या पोटातला संपूर्ण प्रवास केला ते कौठाचं फळ पाण्यात टाकलं, पाण्यावर तरंगतं. महाराज मंडळी ऐका, तुम्ही युवा कीर्तनकार आहात आपले. ते कौठाचं फळ पाण्यावर तरंगतं. कुठल्याही मायक्रोस्कोपनं चेक करा, त्याला छिद्र पडलेलं नसतंय. आणि अंतिम परीक्षण म्हणून फोडून पहा, त्या कौठाच्या फळातला मगज, गाभा, गर संपुष्टात आलेला असतो. आता माझा सिद्धांत ऐका, सिद्धांत ऐका, सिद्धांत ऐका. 100-50-70 रुपयाला ज्ञानेश्वरी, 100-200 रुपयाला तुकोबारांची गाथा आहे. पण त्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी पोटातून ओठामध्ये येण्याकरता पैसा नाही, पुण्याई लागते. तुकोबारांचा अभंग गाथा 200 रुपयाला 250 रुपयाला असेल, पण तो अभंग पोटातून ओठात येण्याकरता संस्कार आणि पुण्याईच लागते. संपत्ती अधिक संस्कृती बरोबर समाधान. वाक्य पुन्हा बोलतो, एका पारड्यामध्ये संपत्ती आहे आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये संस्कृती आहे, त्याचा परिणाम समाधान आहे. संपत्ती आहे पण संस्कृती नाही. आता झालंय काय, आता झालंय काय, जमीन विकायची बापाची आणि गाडी घ्यायची आपाची. नाही कळलं, बरं झालं. विठाला विठाला म्हणून प्रारब्धानं जोपर्यंत आयुष्य दिलं आहे ना त्याची अनुभूती व्यक्त करतायत द्वितीय चरणात. तैसे असावे
विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार तरी कवर नाही विठोबान देव विश्व गुरुजुरुतीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी स्तंभाधीनाथ भारत माता की जय ओ निवृत्ती राया तो पण मुक्ताबाई ज्ञान सकया 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 एखाद्या माळी दादानं बागेत तोडलेल्या फुलालाही माहीत नसतं, जाई जुई मोगरा झेंडूच्या फुलालाही माहीत नसतं, या फुलाला उद्या देवाच्या गळ्यात जायचंय, संतांच्या पूजेला जायचंय, की या फुलांना उद्या एखाद्या मैताला जायचंय. फुलाचा काय अपराध? जे हात ज्या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहे फुल तिथपर्यंत जाणार आहे. आपणही या मृत्यू लोकातली फुलं आहोत. या आयुष्याला रिटेक नावाची व्यवस्था नाही आणि वन्समोर नावाचं बटन नाही. एखादं कीर्तन आवडलं पुन्हा ऐकता येईल, एखादा समारंभ आवडला तो पुन्हा ठेवता येईल, एखादी व्यक्ती आवडली त्याला पुन्हा भेटता येईल, एखादी यात्रा आवडली त्या यात्रेला पुन्हा देवदर्शनाला जाता येईल. माणसं बऱ्याच गोष्टी ब्रँडेड घेतात, कपडे ब्रँडेड, मोबाईल ब्रँडेड, घड्याळ ब्रँडेड. बोलू, घड्याळ, कपडे, मोबाईल ब्रँडेड घेता घेता संत विचाराचा ब्रँड घेऊन जगा. आयुष्य फार सुंदर आहे, सुंदर आहे आयुष्य. मला गणेश दादांना निरोप देण्याकरता परमार्थ मार्गातली धर्मानुरागी मदनराव दादा नाईकांनी या त्यांच्या गोड परिवारात मला बोलावलंय. प्रसंग नाजूक आहे, सांत्वनाचा आहे. समारोपाकडे येतो मी. जगी ऐसा बाप व्हावा. त्यांची हरणाची पाडसं हा अभंग ऐकत असतील आणि त्यांना बाबा दिसतील, त्यांचे पप्पा दिसतील. त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा. मुळी बाप होता ज्ञानी, त्याचे वंशी चक्रपाणी. जगी ऐसा बाप व्हावा. वचन दशरथानं दिलं होतं कैकईला, पण बापाच्या एका वचनाकरता, पित्याच्या एका वचनाकरता प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासाला जावे. शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाची. तुकोबाराय म्हणताय, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. नाव देणारा बाप. काय दिलं बापानं? समारोप करतो आबा. नाव दिलं तो बाप, गाव देणारा बाप, घराचा पोशिंदा बाप, घराचा राखवालदार बाप, घरातला न्यायाधीश बाप, अस्मिता बाप. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना.
खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप कल्याण जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. चूल पेटत नवती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप डॉक्टर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीन. ज्या दिवशी बाप लेकीचं कन्यादान करतो ना, तो दिवस काही आगळा वेगळा असतो. मुलीचं बापावर जे प्रेम असतं ना, ते काही आगळं वेगळं असतं. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीन. ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला इकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, असा कष्टाचा काबाडी बाप सोडून या गेला. त्याच्या लेकराचा जीव कसा वनवासी झाला. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. 50-55 वर्षाची पाहुणे आले गणेशराव, आणि 55 वर्ष राहिलेले पाहुणे निघून गेले. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. जन्म मृत्यूचं भय घालवण्याकरता परमात्म्याला शरण जावं, नाथ महाराज समारोपात बोलताय. ऐसे हसता गायक वेर, ऐसे हसता गायक वेर, ऐसे हसता गायक वेर, ऐसे हसता
शोकाकुल म्हात्रे नाईक परिवार, दादांनी आज्ञा केली, थोडी व्यस्तता होती, पण जाणीवपूर्वक एका क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला. महाराष्ट्रातील गंधर्व असणारे आमचे रविदासजी महाराज जगदाळे आबा आज कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्व टाळकरी मंडळी, सातकरी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर या परिवाराला गणेशदादांच्या जाण्याचा हा जो आघात आहे, हे जे दुःख आहे, हे अत्यंत तीव्र आहे. भगवान श्री पंढरीश परमात्मा, प्राण संजीवनी माता रुक्मिणीच्या माऊली तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करतो की कैलासवासी गणेशजी म्हात्रे यांच्या आत्मतत्वाला आज संकष्टी आहे, उद्या 13वा आहे. विधात्यानं, या जगतचालकानं अत्यंत चांगली अशी सद्गती द्यावी. उत्तमची गती तो एक पावेन आणि उत्तम भोगील जीवखानी, अशी त्यांच्या आत्मतत्वाला विनम्र भावाने आदरांजली श्रद्धांजली वाहतो. या दुःखातून सावरण्याचं बळ त्यांच्या बहिणी, पाहुणे, त्यांच्या धर्मपत्नी, लहान लहान इवली इवली पिलं, या सर्व परिवाराला त्यांच्या जाण्याचा आघात आहे, या आघातातून सावरण्याचं विधात्यानं बळ द्यावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय. एक 2 मिनिटासाठी कोणी उठवा कपास रे ना आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदाने हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कै मिरती वाडो. भूत परस्परे पडो मैत्री जीवांचे. दुरितांचे तिमीर जा विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जीवांचील तो ते लाभो प्राणी जात. वरिष्ठ सकळ मंगणी विश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूत. चरा कल्पतरुचे आरव हो चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अनव पियुषांचे. चंद्रमे जे आरांठन मारतंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जने सोये रे भूतू. किंबवना सर्व सुखी पूर्ण भुवनी तिनी लोकी. भजी जो आदिपुरखी अखंडित. अनेक ग्रंथ उपजीविये
दृष्टा दृष्टिविजये ओ विजय एत मरे श्री विश्वेश्वरा हो हवीन दान पसावो येनी बरे दान देवो सुखिया झाला येनी बरे ज्ञान देवो सुखिया झाला येनी बरे ज्ञान देवो सुखिया झाला। विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, महारुद्र हनुमान की जय। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या स्वर्गीय श्री गणेश भास्कर म्हात्रे यांच्या वैकुंठ गमना प्रित्यर्थ इथे आज दिनांक 5/2/2026 रोजी ज्यांची सुंदर अशी कीर्तन सेवा पार पडली असे असणारे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विवेकजी महाराज केदार अकोला आणि खरोखर